नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील। राजकारणात स्थानिक प्रश्न आणि विकास सध्या करण्यासाठी कधीकधी विचारापेक्षा गणितांना महत्त्व दिले जातं। याचाच प्रत्यय अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत पाहायला मिळत आहे। अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने एक अनोखा राजकीय प्रयोग केला असून चक्क MIM सह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेऊन अकोट विकास मंच स्थापन केला आहे। अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क MIM सोबत आघाडी केल्याने राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे। अकोट नगरपालिकेत 35 पैकी 33 जागांवर निवडणुका पार पडल्या। यात भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या असून भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदी विराजमान झाले। मात्र सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्याने शहर विकासाची चक्रे थांबू नयेत या उद्देशाने भाजपने सर्वसमावेश अकोट विकास मंच आघाडी तयार केली आहे। या आघाडीचे सर्वात विशिष्ट म्हणजे यात भाजपसोबत MIMचे 5 सदस्य, प्रहारचे 3 सदस्य, ठाकरे गटाचे 2 सदस्यांचा, शिंदे गटाच्या 1 सदस्याचा, अजित पवार गटाचे 2 सदस्यांचा, शरद पवार गटाच्या 2 सदस्यांचा समावेश आहे। या सर्व पक्षांना एकत्र आणल्यामुळे सत्ताधारी गटाची संख्या सध्या आता 25 वर पोहोचली आहे। या आघाडीचे अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली असून भाजपने आमदार रवी ठाकूर यांची या आघाडीचे गटनेते म्हणून निवड केली आहे। अकोट विकास मंचात सहभागी असलेल्या सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आता गटनेते रवी ठाकूर यांचा म्हणजेच भाजपचा व्ह्यू पाळावा लागणार आहे। यामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल आणि कोणत्याही निर्णयावर सर्वसंमती मिळवणे सोपे होणार आहे। आगामी 13 जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी आपली ताकद दाखवून देणार आहे। काँग्रेस आणि वंचित विरोधी बाकावर या सर्वसमावेश आघाडीमुळे अकोट नगरपालिकेत विरोधी पक्ष आक्रमक आहे। काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 सदस्य आता विरोधी बाकावर बसणार आहेत। भाजपने घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्व स्तरावर पक्षांना सत्तेचा वाटा मिळाला आहे। एकीकडे राज्यात राजकारणात पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत असताना अकोटमध्ये मात्र विकासाच्या मुद्द्यावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार आणि MIM हे सर्वच वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकाच छताखाली आले आहेत। अंबरनाथमध्येही भाजपने स्थानिक समीकरण जुळवत काँग्रेससोबत युती केली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? सत्तेसाठी भाजपने MIM सोबत युती केली ही कितपत योग्य आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले, यूट्यूबला सबस्क्राईब करा।